पुढची बातमी हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला येलो अलर्ट दिलाय। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासूनच संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यामधील 47 मंडळांमध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झालाय। हा पाऊस शेतकऱ्यांना दिलासादायक असून खोळंबलेल्या पेरण्यांनी आता वेग घेतलेला आहे। तर आतापर्यंत केवळ 30 ते 35% पेरण्या आटोपलेल्या आहेत। तर या पावसानंतर आता लागवडीला वेग येणार आहे। संपूर्ण जून महिना पावसाविना गेल्यामुळे शेतकऱ्यांची आज जे आहे ते पावसावरती होती आणि अशातच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून यवतमाळ जिल्ह्यात कुठे रिमझिम तर कुठे दमदार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। आपण जर पाहिलं तर काल मध्यरात्रीपासून यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे आणि हवामान विभागाने सुद्धा यवतमाळ जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे आणि त्यानुसार जर पाहिलं तर सकाळपासून पावसाने चांगलाच जोर केलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील जर परिस्थिती पाहिली तर 9.5 लाख हेक्टरवरती खरीपाचं नियोजन करण्यात येत असते। मात्र पावसाविना शेतकऱ्यांनी अद्यापही लागवड केली नव्हती। आता जर पाहिलं तर 30 ते 35% पेरण्या आटोपल्या आहेत आणि आता या पावसामुळे शेतकरी पुन्हा लागवडीच्या कामाला लागलेला आहे। जिल्ह्यातील धरणाची स्थिती पाहिली तर बेंबळा, पूस आणि अरुणावती हे जे मोठे प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये 33 ते 34% साठा निर्माण झालेला आहे। उन्हाळ्याच्या काळात अल नियोच्या सावटामुळे पाण्याचं व्यवस्थित नियोजन करण्याचेही शासनाकडून निर्देश होते। त्यानुसार जर पाहिलं तर हा पाऊस अतिशय उपयुक्त ठरत आहे। जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली होती त्या पिकांना हा पाऊस अत्यंत फायदेशीर ठरत आहे। तर ज्या पेरण्या उरकायच्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा हा गेल्या 2 दिवसापासून कुठे पडत असलेला पाऊस सुद्धा एक फायदेशीर ठरत आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ।